अखेर तो क्षण आला आहे ज्याची महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता। उन्हाच्या तीव्र झळा आणि पाणी टंचाईच्या संकटानंतर वरुण राजाने महाराष्ट्रावर कृपावृष्टी सुरू केली आहे। मान्सून, होय मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे आणि त्याने आपल्या आगमनाची वर्दी जोरदार सरींनी दिली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे। कोकण किनारपट्टीपासून ते मध्य महाराष्ट्रापर्यंत आणि काही प्रमाणात इतर भागातही पावसाच्या सरी बरसत आहेत। मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर सर्वत्र पावसाचं वातावरण आहे। पण हे फक्त आगमन आहे, खरा खेळ तर अजून बाकी आहे। पुण्यातील हवामान विभागाने आता पुढच्या काही दिवसांसाठी, विशेषतः पुढच्या 72 तासांसाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे। हा पाऊस आता जोर धरणार आहे। काही ठिकाणी तो रौद्र रूप धारण करू शकतो, तर काही ठिकाणी तो दिलासा देणारा ठरू शकतो। मग पुढचे 3 दिवस म्हणजे 27, 28 आणि 29 मे रोजी महाराष्ट्रात पावसाची स्थिती नेमकी कशी असेल? कुठे मुसळधार पाऊस पडेल, कुठे विजांचा कडकडाट होईल, कुठे वाऱ्याचा वेग वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण, मग ते शेतकरी असोत किंवा शहरात राहणारे चाकरमानी, काय काळजी घ्यायला हवी? आज आपण या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या व्हिडिओत आम्ही आपल्याला पावसाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे। ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा। आता सर्वात आधी जाणून घेऊया मान्सूनची सध्याची स्थिती आणि पुढची दिशा। हवामान खात्याच्या तज्ज्ञांनुसार मान्सून 25 मे पर्यंत रत्नागिरीच्या देवगडपर्यंत पोहोचला होता। आज 26 मे रोजी त्याने मुंबईत दिमाखात प्रवेश केला आहे। पण ही केवळ सुरुवात आहे। बंगालच्या उपसागरात पुढच्या 24 तासात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि हे कमी दाबाचं क्षेत्र मान्सूनच्या वाऱ्यांना अधिक बळ देणार आहे। याचा थेट परिणाम म्हणून महाराष्ट्रात मान्सूनचा जोर आणखीन वाढणार आहे। त्यामुळे पुढचे 3 ते 4 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। आता पाहूया पुढचे 3 दिवस कुठे आणि कसा असेल पाऊस। सर्वात आधी कोकण आणि मुंबई काय स्थिती राहील पाहूयात। मान्सूनचा प्रवेशद्वार असलेल्या कोकणात पुढचे 3 दिवस पावसाचा जोर सर्वाधिक असण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे आणि यात प्रामुख्याने कोकणातील जिल्ह्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे। याचा अर्थ या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मुंबई आणि ठाण्यासारख्या महानगरांमध्ये पावसाचा जोर कायम राहील। आजच आपण पाहिलं की मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वे रूळ पाण्याखाली गेले, भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये पाणी शिरलं आणि डबेवाल्यांच्या सेवेवरही परिणाम झाला आहे। ही परिस्थिती पुढचे काही दिवस कायम राहू शकते किंवा अधिक बिकटही होऊ शकते। त्यामुळे मुंबईकरांनी आणि कोकणवासियांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे। विनाकारण घराबाहेर पडणं टाळावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। आता मध्य महाराष्ट्र म्हणजे पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये कसा पाऊस असेल पाहूया। मध्य महाराष्ट्रात विशेषतः घाटमाथ्यावर पुढच्या 3 ते 4 दिवसात चांगला जोरदार पाऊस अपेक्षित आहे। पुणे जिल्ह्याला तर विशेष इशारा देण्यात आला आहे। इथे काही ठिकाणी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात आणि विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। शिरूर तालुक्यात आजच आपण पाहिलं की पावसाने बोरवेलमधून पाणी बाहेर येऊ लागलं आहे। ही परिस्थिती मे महिन्यात दिसणं आश्चर्यकारक आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्येही पावसाचा जोर कायम राहील। सांगलीत गेल्या 8 दिवसांपासून संततधारा सुरू आहे। कृष्णा आणि वारणा नदींच्या पातळी 16 फुटांवर पोहोचली आहे आणि ती वाढतच आहे। साताऱ्यातील फलटणमध्ये तर एकाच दिवसात 161 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, ज्यामुळे बाणगंगा नदीला पूर आला आणि 100हून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं। भीमाशंकर परिसरातही पावसाने हाहाकार माजवला आहे। तिथे ओढेनाले दुतडी भरून वाहत आहेत, घरात पाणी शिरलं आहे आणि भात खाचराचं मोठं नुकसान झालं आहे। या घटना पुढच्या 3 दिवसात या भागांमध्ये काय परिस्थिती उद्भवू शकते याची कल्पना देतात। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी आणि घाटमाथ्याजवळील लोकांनी विशेष सतर्क राहावं। आता पाहूया मराठवाडा आणि विदर्भात स्थिती काय असेल। या भागांसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे। याचा अर्थ इथे मुसळधार पावसाची शक्यता कमी असेल तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता नाकारता येत नाही। काही ठिकाणी चांगल्या सरी बरसून दिलासा मिळू शकतो, तर काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पाऊस होऊ शकतो।
त्यामुळे या भागातील नागरिकांनीही आवश्यक ती काळजी घ्यावी। सध्या पाऊस तर जोरदार सुरू आहे, मात्र आपण काय काळजी घेतली पाहिजे हे पाहणंही महत्त्वाचं आहे। पावसाचं आगमन ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। पेरणीच्या कामांना वेग येईल, पण हवामान खात्याचा इशारा लक्षात घेता अतिवृष्टीचा धोकाही आहे। भीमाशंकरमध्ये भात खाचराचं झालेलं नुकसान आपण पाहिलं, त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा। ज्या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे तिथे पिकांचं आणि पशुधनाचं नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी। आपल्या शेतातील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था तपासावी। विजांचा कडकडाट असताना शेतात काम करणं किंवा झाडाखाली उभं राहणं टाळावं। शहरांबद्दल बोलायचं झालं तर पुढचे 3 दिवस शहरवासियांसाठी, विशेषतः मुंबई आणि पुण्यातील नागरिकांसाठी थोडे त्रासदायक ठरू शकतात। पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी होऊ शकते, लोकल आणि बस सेवा विस्कळीत होऊ शकते। त्यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीची आणि हवामानाची माहिती घ्यावी। शक्य असल्यास घरातून काम करण्याचा पर्याय निवडावा। जुन्या इमारती किंवा दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागात राहणाऱ्यांनी अधिक सतर्क राहावं। वीज आणि पाणी पुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो, त्यासाठी तयारी ठेवावी। सांगली आणि साताऱ्यातील घटनांवरून नदीकाठच्या लोकांनी किती सतर्क राहायला हवं हे स्पष्ट होतं। नद्यांच्या पाणी पातळीत अचानक वाढ होऊ शकते, त्यामुळे नदीपात्रापासून दूर राहावं आणि प्रशासनाने स्थलांतराच्या सूचना दिल्यास त्याचं तात्काळ पालन करावं। मान्सूनचं आगमन हे आनंददायी असलं तरी ते आपल्यासाठी काही आव्हानही घेऊन येतं। पुढचे 3 दिवस महाराष्ट्रासाठी, विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आणि काहीसे आव्हानात्मक असणार आहेत। जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे, पण योग्य ती काळजी घेतल्यास आणि प्रशासनांच्या सूचनांचं पालन केल्यास आपण या आव्हानांना तोंड देऊ शकतो। हा पाऊस आपल्या जमिनीची तहान भागो, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरो आणि शहरांनाही दिलासा देव, पण त्याच वेळी आपण सर्वांनी सुरक्षित राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि पावसाचा आनंद घ्या, पण काळजीपूर्वक। जाता जाता थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।